आयुक्त रिटायर होण्याआधी जिल्हा परिषद शाळा महापालिकेत हस्तांतरित करू. नालासोपारामध्ये पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन वसई विरारमध्ये मँग्रोव्ह पार्क उद्याने बनवणार. 300 एकरमध्ये विविध जाती धर्माचे समाज भवन बांधणार आहे. महामार्ग तयार करून महामार्गावर सुरंगी, सोनचाफा, बकुळीची झाडे लावून महामार्ग सुगंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वसई विरारमधील जिल्हा परिषद शाळा आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी हे निवृत्त होण्याआधी हस्तांतरित प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. वनवे रोखण्यासाठी CCTV आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा. बजेटमध्ये शिक्षणासाठी एकही रुपयाचा तरतूद केली नाही. आपले आमदार राजन नाईक स्नेहताईंनी या विधानसभेमध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या रद्द करण्यात आल्या, पण त्याच्यावर अजून काही कारवाई नाही झाली. लोकांची जी गरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी एकही शाळा महापालिकेची उपलब्ध नाही. काय सांगाल? बघा, जिल्हा परिषदच्या शाळा महानगरपालिकेने वर्ग होण्याची भूमिका घेतण्यात आलेली आहे. प्रॅक्टिकली त्याचं हस्तांतरण बाकी आहे. लवकरच या आठवड्यामध्येच आयुक्त रिटायर होण्यापूर्वी राजन नाईक, स्नेहा दुबे आणि सावराजी यांच्याबरोबर मंत्रालयाची बैठक लावून आणि त्या शाळा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करू. चौथ्या मुंबई आणि त्या चौथ्या मुंबईच्या लगत त्या ठिकाणी विमानतळ पण होणार. ठाण्यातील बालकुम ते गायमुख हा आणि उलवे असे 2 खाडी किनारी मार्ग तयार करण्यात येणार. कल्याण ते रातूर ग्रीनफील्ड महामार्ग तयार करण्यात येणार. पनवेल कर्जत उपनगरी प्रकल्प, बदलापूर कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई असं उपनगरीय कॉरिडॉर तयार करण्यात येणार. मराठवाड्यातील मेट्रो मार्ग 1200 किलोमीटरवरून 6000 किलोमीटर पेक्षा अधिक वाढवण्यात येणार. राज्यात 6000 किलोमीटर पेक्षा अधिकचे द्रुतगती मार्ग तयार करण्यात येणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 2ऱ्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यात येणार आहे.